नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्रोफेसर रवींद्र देशमुख, डायरेक्टर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर. ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची एम-एस-टी सी-ई-टी नर्सिंग कोर्ससाठी दिलेली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पी-सी-बी ग्रुप घेऊन 12th सायन्स केलेली आहे व सोबत नीट आणि नीट सोबतच महाराष्ट्राची नर्सिंग सी-ई-टी दिलेली आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी आता सी-ई-टी सेलने एक नोटिफिकेशन टाकलेलं आहे, की ज्यामध्ये तुम्ही नर्सिंग कोर्ससाठी ऍडमिशन प्रोसिजर करू शकता. महाराष्ट्रामध्ये एम-बी-बी-एस, बी-डी-एस हा ग्रुप ए मध्ये येतो. बी-एम-एस, बी-एच-एम-एस, बी-एम-एस हे ग्रुप बी मध्ये येते. तसेच अलाइड कोर्सेस जसं फिजिओथेरपी आहे, ऑप्थॉल्मी आहे, हे ग्रुप सी मध्ये येतात. पण या व्यतिरिक्त यालाच पॅरलर, यालाच इक्विव्हॅलंट किंवा ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलला मनासारखा कोर्स किंवा मनासारखं कॉलेज मिळत नाही, असे मॅक्झिमम महाराष्ट्रातले विद्यार्थी हे नर्सिंग सी-ई-टी देऊन नर्सिंगला दरवर्षी बी-एस-सी नर्सिंगला दरवर्षी ऍडमिशन घेतात. कारण बी-एस-सी नर्सिंग नंतर बरेचसे गव्हर्नमेंट जॉब्स हे आपल्याला अवेलेबल होतात व सोबतच ज्या विद्यार्थ्यांना फॉरेनला जाण्यासाठी म्हणजे अब्रॉडला जॉब करण्यासाठी जाण्याची इच्छा असते, तर बी-एस-सी नर्सिंग मधून तुम्हाला ती पण तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. कारण बाहेरच्या देशांमध्ये भारतातल्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना भरपूर मागणी आहे. सोबतच काही प्रायव्हेट कॉलेजेसला पण तुम्ही बी-एस-सी नर्सिंग नंतर जॉब करू शकतात. तर असं या सर्व ओव्हरऑल स्कोपमुळे बरेचसे महाराष्ट्रातले विद्यार्थी हे दरवर्षी नर्सिंगची सी-ई-टी देतात व बी-एस-सी नर्सिंगला महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट ॲडेड, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, प्रायव्हेट अनएडेड अशा बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये बी-एस-सी नर्सिंगसाठी ऍडमिशन घेत असतात. तर त्याचंच नोटिफिकेशन हे सी-ई-टी सेलनी डिस्प्ले केलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या नर्सिंगच्या ऍडमिशन प्रोसिजर व सोबतच त्याचं जे काही शेड्यूल सी-ई-टी सेलवर आलेलं आहे त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. एमबीबीएस व बीडीएस साठीची चॉईस फिलिंग ही सुरू आहे. उद्याची त्याची लास्ट डेट आहे. 2-4 दिवसामध्ये ग्रुप बी म्हणजेच बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस साठीचं पण नोटिफिकेशन येऊन जाईल, की ज्याच्यामध्ये आपल्याला पहिले रजिस्ट्रेशन व नंतर चॉईस फिलिंग करावी लागणार आहे. पण त्याला पॅरललच ही नर्सिंग पण तेवढंच महत्वाचं आहे. तर असे सर्वच विद्यार्थी ज्यांनी पी-सी-बी ग्रुप घेतलाय व सोबत नर्सिंगची सी-ई-टी दिलेली आहे, अशा सर्वच विद्यार्थ्यांनी या नर्सिंगच्या कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करून घेणं व ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होणं हे गरजेचं आहे. कारण जर आपल्याला बीएमएस ला, बीएचएमएस ला जर मनासारखं कॉलेज नाही मिळालं, तर मग आपल्या हातात सेकंड ऑप्शन काय? तर हे बी-एस-सी नर्सिंग हे एक चांगलं ऑप्शन आहे. त्यामुळे प्रत्येकच विद्यार्थ्यांनी ज्यांनी नर्सिंगची सी-ई-टी दिली आहे, त्यांनी या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करणं हे गरजेचं आहे. तर थोडक्यात आपण याचं आजचं जे शेड्यूल आलेलं आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये हे शेड्यूल डिस्कस करणार आहोत, की ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बी-एस-सी नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे, त्यांच्यासाठीचा हा शेड्यूल आहे. त्यामध्ये आपल्याला कॅप 1 व कॅप 2 म्हणजेच काय, की जे ऍडमिशन प्रोसिजर असते त्यामध्ये कॅप 1 व कॅप 2 याच्या 2 राउंडसाठीच हे नोटिफिकेशन आलेलं आहे. 3 राउंड हे या प्रोसेसमध्ये होत असतात. त्याच्यानंतर जर सीट व्हॅकंट राहिली तर स्टे व्हॅकन्सी राउंड असते. पण 3 महत्वाचे राउंड असतात, कॅप 1, कॅप 2. तर त्याच कॅप 1 आणि कॅप 2 साठी यांनी हे रजिस्ट्रेशनचं नोटिफिकेशन आपल्यासाठी दिलेलं आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि सेशन अप्लाय करायचं आहे. 26 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत. मग असे सर्वच विद्यार्थी, की जे विद्यार्थी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला रजिस्टर आहेत, असे सर्व विद्यार्थी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला 26 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत या कालावधीत येऊन आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस ही कंप्लीट करून घेऊ शकतात. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं म्हणजे काय, की तुमचा सर्व जो काही डेटा आहे, तुमची कॅटेगरी बद्दल, तुमचे पर्सनल डिटेल्स, तुमचे अकॅडमिक्स डिटेल्स, ते सर्व आपल्याला ऑनलाईन पद्धतीने त्या सी-ई-टी सेलच्या पोर्टलला इन्रोल करावं लागतात किंवा तो डेटा पूर्ण फीड करावा लागत असतो. सोबतच यासाठीची जे काही पेमेंट आहे, म्हणजेच त्याची रजिस्ट्रेशन फीज ही आपल्याला 26 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरायची असते. मग ते त्याच्यासाठी एक पेमेंट गेटवे दिलेला असतो. तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा तुमचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा मग जे काही जीपे, फोनपे वगैरे आहे, यांनी पण तुम्ही हे ऑनलाईन पेमेंट करू शकतात. सोबतच एक महत्वाचा पार्ट आहे म्हणजे अपलोडिंग ऑफ
सबमिटिंग ऑफ कलर स्कॅन कॉपी ऑफ ऑल ओरिजिनल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ऑन पोर्टल्स. तर ही सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे. कारण आपण बघितलं असेल की ज्यावेळेस आपण सीईटी सेलवर ग्रुप ए म्हणजे एमबीबीएस बीडीएस साठी डॉक्युमेंट अपलोड केले, त्यावेळेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट्स मध्ये बऱ्याचशा त्रुटी निघाल्या. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी झेरॉक्स कॉपी अपलोड केली, काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स नव्हते तर रिसिप्ट अप्लाय केली, तर ते कुठेच कन्सिडर केल्या गेलं नाही आहे. त्यामुळे ही डॉक्युमेंट अपलोडची प्रोसेस खूप महत्वाची आहे. याच्यामध्ये अप्रोप्रिएट तुमचे व्हॅलिड आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्सच तुम्हाला अपलोड करावे लागतात. तर याची पण दक्षता प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. 26 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत म्हणजे रजिस्ट्रेशन, पॅरलच तुम्ही ऑनलाईन पेमेंट व पॅरलच डॉक्युमेंट्स अपलोडिंग करू शकता. ज्याच्यामध्ये तुम्हाला दक्षता घेण्याची गरज आहे की ओरिजिनलच डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायचे. परत एक कॉमन प्रॉब्लेम यावेळेस असा आला होता की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी घरून रजिस्ट्रेशन केलं व त्यांनी डॉक्युमेंट्स तर अपलोड केले, मात्र सबमिट बटन दाबलं नव्हतं. त्यामुळे त्यांचं अप्लिकेशन हे सबमिटच झालं नव्हतं. त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोडच्या नंतर खाली जे सबमिट बटन असते ते सबमिट बटन प्रेस केल्याच्या नंतर किंवा सबमिट बटन दाबल्याच्या नंतरच तुमचं हे अप्लिकेशन हे सबमिट होत असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर पेमेंट व डॉक्युमेंट अपलोडिंग नंतर हे सबमिट बटन दाबणं गरजेचं आहे. तरच तुमचं अप्लिकेशन प्रोसेस ही कम्प्लीट होणार आहे. तर 26 तारखेपासून 4 तारखेपर्यंत असं हे रजिस्ट्रेशन प्रोसेस चालणार आहे. त्यालाच पॅरलल तुम्ही जसं डॉक्युमेंट अपलोड करत आहात, त्यालाच पॅरलल तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थ्रू ऑनलाईन मोड. आता या वर्षीपासून त्यांनी हे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन ऑनलाईन मोड मध्ये सुरू केलेले आहेत. तर हे डॉक्युमेंट्स तुमचे व्यवस्थित आहेत की नाही आहेत, तुम्ही जे अपलोड केलेले आहेत ते व्हॅलिड आहेत की नाही आहेत, हे तुमच्या ऑनलाईन पद्धतीने चेक केल्या जाईल 26 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत. आणि एक वेळा का तुमचं सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं सर्व, की त्याच्यानंतर मग पब्लिकेशन ऑफ रजिस्टर कॅन्डिडेट लिस्ट म्हणजे कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं ती 6 तारखेला लिस्ट पब्लिश होणार आहे. त्याच्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजेच काय की जेवढे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कुठल्या स्थानावर आहोत, आपली रँकिंग काय आहे, तर ही रँकिंग आपल्याला आपल्या मार्कांनुसार आपल्या कॅटेगरीनुसार 6 तारखेलाच समजणार आहे. एक वेळा काय आपलं रँकिंग समजली, फायनल मेरिट लिस्ट लागली, की आता याच्यामध्ये जर काही डिस्पेन्सरी असेल, काही त्रुटी असतील, तर त्याचा रेड रिमार्क हा तुम्हाला तुमच्या नावासमोर या मेरिट लिस्ट मध्ये समजते. आणि ज्यांना ज्यांना रेड रिमार्क आलेला आहे अशा विद्यार्थ्यांना ग्रेव्हियन्स पिरियड हा 7 आणि 8 असं 2 दिवसामध्ये आपले ग्रेव्हियन्सेस कंप्लीट करायचे आहेत. ग्रेव्हियन्सेस कंप्लीट करायचे म्हणजेच काय की जर तुम्हाला तुमच्या अप्लिकेशन मध्ये काही त्रुटी आल्या असतील तर त्या त्रुटी तुम्हाला सबमिट करायच्या आहे. किंवा जर तुमच्या अप्लिकेशन मध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, जसं काही विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स मिळाले नसतील पण 7 तारखेपर्यंत त्यांना मिळाले, तर ते त्यांच्या कॅटेगरीमध्ये पण चेंज करू शकतात. पण हे चेंजेस करण्यासाठी रिलेव्हंट डॉक्युमेंट्स प्रूफ हा तुम्हाला देणं गरजेचं आहे. तरच तुमचे ते चेंजेस कन्सिडर केल्या जातात, अन्यथा तुम्हाला ते चेंजेस हे कन्सिडर केल्या जात नाहीत. तर 7 आणि 8 तारखेला हा आपल्याला ग्रेव्हियन्स पिरियड सीईटी सेलनी नर्सिंग त्या ऍडमिशन प्रोसेससाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ही 11 तारखेला डिस्प्ले होणार आहे. फायनल मेरिट लिस्ट म्हणजेच काय, तर तुम्ही जे काही तुमचे मार्क्स आहेत, जे काही तुमच्या कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्ही महाराष्ट्रात कुठं आहात हे तुम्हाला फायनली 11 तारखेला समजणार आहे. म्हणजे मग या मेरिट लिस्ट किंवा या तुम्हाला जो काही एसएमएल प्रोव्हाइड केला जाणार आहे त्या एसएमएल च्या आधारे आपण सांगू शकतो की आपला नंबर कोणत्या कॉलेजला लागू शकतो. तर ती फायनल मेरिट लिस्ट ही 11 तारखेला येणार आहे. पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत, प्रत्येक कॉलेजेसमध्ये सीट डिस्ट्रीब्युशन कॅटेगरी वाईज कसं आहे त्याला आपण सीट मॅट्रिक्स असं म्हणतो. तर हे सीट मॅट्रिक्स 11 तारखेला डिस्प्ले होणार आहे. आणि 12, 13, 14 12, 13 आणि 14 या 3 दिवसामध्ये तुम्हाला ऑनलाईन चॉईस फिलिंग किंवा प्रेफरन्स फिलिंग करायचे आहेत फॉर कॅपराऊंड 1. म्हणजेच काय की कॅपराऊंड 1 मध्ये आपल्याला कोणते कोणते कॉलेजेस पाहिजेत, आपले प्रेफरन्सेस काय असणार आहे, त्याचा सिक्वेन्स काय असणार आहे, हे आपल्याला 12, 13, 14 या 3 दिवसामध्ये चॉईस फिलिंग करायची आहे. जे जे विद्यार्थी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला रजिस्टर आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांची प्रेफरन्स लिस्ट ही आपण 12 तारखेच्या आत
म्हणजे तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर, कारण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट व फायनल मेरिट लिस्टमध्ये जास्त काही फरक नसते. त्यामुळे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर आपण त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याची प्रेफरन्स लिस्ट हे देणं चालू करतो. म्हणजे तुम्हाला 6, 7, 8 या 3 दिवसातच तुमचे प्रेफरन्स लिस्ट मिळतील. मग त्या प्रेफरन्स लिस्टवर काय ऍक्टिव्हिटी करायची, तुम्ही तुमचं स्वतःचं प्रेफरन्स कसं बनवायचा, याच्याबद्दलचा डिटेल्स व्हिडिओ पण आम्ही उन्नती करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून ग्रुपवर टाकत असतो, की जेणेकरून तुम्ही तुमची स्वतःची पण लिस्ट बनवू शकता. व एक वेळा काय तुम्ही स्वतःची लिस्ट बनवली, की प्रत्यक्षात तुम्ही उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करून डिस्कशन करून ती फायनल प्रेफरन्स लिस्ट 11 तारखेपर्यंत बनवून घेऊ शकता. म्हणजे जेणेकरून 12, 13, 14 या 3 दिवसामध्ये तुम्हाला ती प्रेफरन्स लिस्ट ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटरवर भरता येऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला रजिस्टर असणाऱ्या विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग ही कंप्लीट करून देत असतो. एक वेळा काय चॉईस फिलिंग झाली, की 15 तारखेला हा तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे कॅपराउंड 1चा. आणि रिझल्ट डिक्लेअर झाल्याच्या नंतर तुम्हाला फिजिकली जॉईनिंगला त्या कॉलेजला जावं लागते. कॉलेजला जात असताना ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जावं लागतात, जे की आपण अपलोड केले होते रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस. सोबतच तिथली जी काही फीज असेल त्याचा डीडी घेऊन जावा लागतो, फोटोग्राफ्स घेऊन जावं लागतात. आणि तिथे कॉलेजला तुम्हाला रिपोर्टिंग 16 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत करायची आहे. व तिथे तुम्हाला मग रिटेन्शन नो करायचं की येस करायचं, की बेटरमेंटला जायचं हे डिसाईड करायचं आहे. जर तुम्हाला बेटरमेंटला जायचं असेल, म्हणजेच कॅपराउंड 2 साठी पार्टिसिपेट करायचं असेल, तर रिटेन्शन नो व बेटरमेंट येस करावं लागते. आणि जर तुम्ही रिटेन्शन नो केलं, तर मग तुम्ही कॅपराउंड 2 साठी इलिजिबल असता. तर कॅपराउंड 1 नंतर कॅपराउंड 2 साठी काय काय सीट्स अवेलेबल झालेल्या आहे याची सीट मॅट्रिक्स परत पब्लिश होते कॅपराउंड 2 साठीची. त्याच्यावरून आपल्याला 21 तारखेला समजणार आहे की कॅपराउंड 2 साठी किती सीट्स वॅकंट आहे. म्हणजे ज्या काही सीट्स वॅकंट आहे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला परत चॉईस फिलिंग किंवा प्रेफरन्स लिस्ट देता येते 21 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत. सेम तुम्ही प्रेफरन्स दिला की तुम्हाला कॅपराउंड 2 चा जो रिझल्ट आहे तो 24 तारखेला डिस्प्ले होईल. व कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला जे काही कॉलेज मिळालं त्या कॉलेजला परत तुम्हाला फिजिकल जॉईनिंगला जावं लागते. ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराउंड 1 मध्ये ऍडमिशन घेऊन ठेवली असेल व बेटरमेंटला गेले असतील, अशा विद्यार्थ्यांना परत कॅपराउंड 1 च्या कॉलेजला जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स व डीडी कलेक्ट करावा लागणार आहे. व कॅपराउंड 2 मध्ये जे कॉलेज अलॉट झालं आहे त्या कॉलेजला जाऊन परत फिजिकल जॉईनिंग करून तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स व तिथल्या फीसचा डीडी काढून तिथे द्यावा लागणार आहे. पहिल्या कॉलेजला जो तुम्ही डीडी दिला होता ते तुम्हाला रिटर्न करतात. तो डीडी तुम्ही बँकेमध्ये देऊन तो कॅन्सल करून दुसरा डीडी काढू शकता. व 25 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत तुम्हाला परत या कॅपराउंड 2 मध्ये जे मिळालेलं कॉलेज आहे तिथे रिपोर्टिंग करावं लागते. तर अशा पद्धतीचं हे बीएससी नर्सिंगचं ऍडमिशन प्रोसिजरचं नोटिफिकेशन आहे. असे सर्वच विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना मनासारखं कॉलेज हे मेडिकलसाठी मिळणार नाही आहे, बीएमएस किंवा बीएचएमएस, अशा सर्वच विद्यार्थ्यांनी या बीएससी नर्सिंगच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे. परंतु त्यासाठी तुम्ही बीएससी नर्सिंगची जी सीईटी महाराष्ट्र सीईटी सेलनी कंडक्ट केली होती ती देणं गरजेचं आहे. ज्यांनी दिली असेल, ज्यांचा रिझल्ट त्याचा आला असेल, असेच विद्यार्थी या बीएससी नर्सिंगच्या ऍडमिशन प्रोसिजरमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. या व्यतिरिक्त या रिलेटेड काही डाऊट्स किंवा काही तुमच्या क्युरीज असतील तर तुम्ही प्रत्यक्षात उस्मानपुऱ्यामध्ये उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता किंवा फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये आमचे सर्व डिटेल्स दिलेले आहेत. कधी पण तुम्ही आम्हाला कॉल करून कॉन्टॅक्ट करून तुमच्या सगळ्या क्युरीज सॉल्व्ह करून घेऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.